तर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर झाला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागलाय, सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे अंकिता, आपण बघतोय की मालेगाव प्रकरणामध्ये जे 7ही आरोपी होते त्यांची निर्दोष म्हणून सुटका झालेली आहे। आरोपीचे वकील प्रकाश साळसिंगर सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या। सर, 7ही आरोपींना जे आहे NIA कोर्टाने निर्दोष मुक्तता केली, कोणत्या आधारावरती आणि कोर्टाने काय निरीक्षण नोंदवली आहे संपूर्ण प्रकरणात? NIA कोर्टाने जे आज सांगितलं या सर्व केसमध्ये, NIA कोर्टने आज जे सांगितलं की जी ब्लास्ट झाला तो ब्लास्ट प्रूव्ह झालेला आहे। 6 लोक त्यात गेले आणि 101 इंज्युर्ड झाले, हे प्रूव्ह झालेलं आहे। पण NIA कोर्टने हे सांगितलं की हे जे 7 आरोपी आहे यांचं कुठलंही कनेक्शन या ब्लास्टसोबत दाखवण्यासाठी प्रॉसिक्युशन सक्सेस झालेली नाही आहे। या केसमध्ये जे RDX आणलं होतं ते कोणी आणलं, कुठून आणलं, याचे बॉम्ब कधी बनवले, कुठे प्लांट केले, हे सुद्धा सिद्ध करूच ते शकलेले नाही आहे असं कोर्टाने सांगितलं। या केसमध्ये जी प्रॉसिक्युशन केस होती की जी 2 व्हीलर होती ही साध्वीची होती, तर ती 2 व्हीलर साध्वी प्रज्ञा सिंगची आहे हे सुद्धा प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकले नाही असं आज कोर्टाने ऑब्झर्व केलं। इतकी मोठी केस असतानाही प्रॉसिक्युशनने या केसमध्ये स्पॉट जो होता त्या स्पॉटचा डम डेटा कलेक्ट केला नाही, ज्यावरनं त्यांना दाखवता आलं असतं की हे आरोपित इसम त्या घटनास्थळ परिसरामध्ये घटनेच्या वेळी होते। कुठल्याही प्रकारचे फिंगरप्रिंट त्यांनी सीज केले नाही। जे इंटरसेप्ट केले कॉल त्यामध्ये प्रॉपर ऑथोरायझेशन नव्हतं, त्यामुळे ते त्यावर रिलाय करू शकत नाही। त्याचप्रमाणे मोका जो आहे फॉल्टी असल्यामुळे मोकासुद्धा या केसमध्ये अप्लिकेबल होत नाही। UAPAचे जे सँक्शन आहे ते सुद्धा फॉल्टी असल्यामुळे, प्रॉपर नसल्यामुळे UAPAचे कुठलेही सेक्शन लावू शकत नाही असं कोर्टाने यात ऑब्झर्व केलं। अभिनव भारतच्या अँगलबद्दल कोर्टाने सांगितलं की अभिनव भारत नावाची संघटना जरी अस्तित्वात असेल, काही फंड जरी त्यात आला असेल, तरी तो फंड कुठेही टेरर अँगलसाठी यूज केला गेला असं प्रॉसिक्युशन दाखवू शकलेली नाही आहे। या आरोपींनी जे काही कॉन्स्पिरसीचे जे चार्जेस होते, यांच्या ज्या मीटिंग्स केल्याची जी एलिगेशन होते, त्या मीटिंग्स फरीदाबाद असेल, भोपाळ असेल, नाशिक असेल, अशा मीटिंग्स प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकल्या नाही। निर्देश ज्योत्सना, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणानंतर पुढे कशा पद्धतीने प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।